ह्या अधिसूचनेत जोडलेल्या नमुन्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. डी. ही अधिसूचना 1961च्या अप्रेंटिस कायद्याअंतर्गत अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी भरतीसाठी आहे. अर्जांची प्रक्रिया व गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी रेल व्हील फॅक्टरी प्रशासन हे नोडल एजन्सी असेल. ई. उमेदवारांनी खात्री करावी की त्यांचे अर्जात नमूद केलेले नाव, वडिलांचे किंवा आईचे किंवा पालकांचे नाव व जन्मतारीख ही त्यांच्या 10वीच्या मॅट्रिक्युलेशन किंवा समकक्ष प्रमाणपत्र तसेच इतर प्रमाणपत्रे आधारसह नमूद केलेल्या तपशिलांशी अचूक जुळणारी असावी. कागदपत्र पडताळणी दरम्यान कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल आणि या फॅक्टरीतील प्रशिक्षणासाठी अपात्र ठरवले जाईल. एफ. माजी सैनिक उमेदवारांना दिलेल्या आरक्षणानुसार निवड झाल्यास त्यांना त्यांच्या संबंधित प्रवर्गात UR SC ST OBC मध्ये समाविष्ट केले जाईल. माजी सैनिकांच्या मुलांनी कागदपत्र पडताळणीवेळी पालकांचे डिस्चार्ज प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जी. अर्जावर उमेदवाराने स्वतः सही केलेला किंवा प्रमाणित केलेला अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या तारखा. ए. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2026. बी. निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्याची संभाव्य तारीख अर्ज प्राप्त होण्याच्या अंतिम तारखेपासून 45 दिवसांच्या आत. सी. प्रशिक्षण सुरू होण्याची अंदाजित तारीख गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर 15 दिवसांनी. 4. निवड पद्धत मोड ऑफ सिलेक्शन. 4.1 निवडीचा आधार मोड ऑफ कन्सिडरेशन. उमेदवारांची निवड ही 10वी किंवा समकक्ष परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित तयार केल्या जाणाऱ्या गुणवत्ता यादीवर केली जाईल. किमान 50% एकूण गुण असणे आवश्यक आहे. टक्केवारीची गणना करताना 10वी किंवा मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षेतील सर्व विषयांमध्ये मिळालेले एकूण गुण विचारात घेतले जातील. कोणत्याही एका विषयाचे किंवा काही विषयांच्या गटाचे गुण वेगळे धरले जाणार नाहीत. धन्यवाद.